बोलतोय आता गाडी काढणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हलर्स करताय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून आणि वर्षावर्षांनी स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, आम्ही आहोत जावेदबाईच्या ऑफिसला, म्हणजे अल्ताफबाई. हे बघा, हे आमचे अल्ताफबाई आहे. आज आम्ही ॲक्च्युली सुरुवात आमची यसारो पर्व 4 ना, आपलं यसारो पर्व 4ची सुरुवात. आणि आम्ही काय करतोय बघा, लॅमिनेशन करतोय. कृपया येथे कचरा टाकू नये. हा जास्त कचरा टाकतो. हे शेट आहेत त्याचे. काय बोलतात, तुम्हाला कसं वाटतं? यसारो पर्व 4 3 वेळा हे शेट आहेत आमचे. 3 वेळा जवळजवळ फर्स्ट एकदा आणि फर्स्ट दोनदा आणि एकदा सेकंड रनरअप राहिले होते. यावर्षी 4th आहे. यावर्षी पण आम्ही मारू. आमची पूर्ण काय टीम जोशमध्ये खेळणार. या वर्षाचा पण आम्ही मारू. पण यावर्षी आम्ही जो टर्फ बुक केला तो खूप मोठा आहे. तिकडे 6 जाणं खूप अवघड आहे. तरी सुद्धा बघूया आता कशा प्रकारे मॅच होते, टुर्नामेंट होते. ही सुरुवात चालली आहे. उद्या सकाळी टुर्नामेंट आहे. अर्धी जी पोरं आहेत ना, ती गेले भाईंदर पाड्याला टर्फच्या इथे. जरासे सामान घेऊन गेले, ट्रॉफी वगैरे. आज रात्री सगळं आवरणार, म्हणजे सकाळी तिकडे सुरुवात होणार. आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला हे सगळं आवरायला दिलं आहे, म्हणजे आम्हाला या कामाला दिलं आहे. हे लॅमिनेशन करायचे. हे पेपर घेऊन आलं, एवढे सगळे पेपर आहेत बघा. आणखी आपले कुपन्स कुठे आहेत दाखव, है ना. आम्ही कुपन्ससुद्धा बनवलेत. आता हे सगळं आम्हीच करतो. ऑफिसमधलीच पोरं आहे बघा. हे 4चे कुपन आहेत. जरा नीट. आता हे दिवसभर 4 आणणार आहे. तर हे बघा, चहा टी असं हे जवळजवळ 10-15 जास्त पेज आहेत. आणि अजून आम्ही पावभाजी ठेवले. पावभाजीचे सगळे ते एकच आहे तिथे. अच्छा, पावभाजी पण आहे त्यात. तर सगळे असे कुपन आहेत. म्हणजे तुम्हाला एक कुपन दिलं किंवा तुमच्या एका संघाला कुपन दिलं, तर 10-12 जण तुम्ही तुमची पावभाजी खायची. तुम्ही येऊ शकता. चला, व्हिडिओला सुरुवात तर केली. खूप जास्त बोलतोय. आता अजून काय बघायला मिळते या व्हिडिओमध्ये नक्की बघा. सुरुवात केली बाबा, सुरुवात केली. नवीन वर्षाची पहिली व्हिडिओ येते बाबा. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, अजून काम चालू आहे. हा नवीन मेंबर आला आहे. हा बघा, पैसे मोजतोय भाऊ शेख. काय मोजतोय माहिती आहे का? पैसे नाही, ते चहाचे कुपन आहेत ना, ते 1000 आहेत. ते 1000 आहेत का मोजतोय, कारण उद्या चहा खूप पिली जाईल, कारण थंडी खूप आहे बाहेर. तर मित्रांनो, आम्ही चाललो आता टर्फच्या दिशेने. सगळे हे करून झालेत. काय काय केलं आपण? चायला विसरतो मी. प्रिंट केल्या आणि मग त्याचं लॅमिनेशन केले सगळे बोर्ड. ते आम्ही आता लावणार आहेत जाऊन. अर्धी पोरं पुढे गेलेत. आता आम्ही 4 चाललो आहे आपली गाडी घेऊन. राजेश या साईडला गाडी चालवत आहे. आपण आता माझीवड्याला पोहोचलो. सेफ्टी पिन घेतली ना ह्याच्यासाठी. रात्रीचे वाजलेत 9:15 साडेनऊ झाले. जाळीमध्ये पेट्रोल पंपला गाडी दे, म्हणजे निघता पुढच्या वर्षी पहिलं वापरायचे 1000-1500 दरवर्षी घालून. जबरदस्त रात्रीचा सीन. माझं काम आम्हाला आतुरता आहे उद्याच्या क्रिकेटची. काय बोलतो राजेश? येस, उद्या मजा येईल असं वाटतंय. कधी एकदा ते उजळतं आणि आम्ही कधी क्रिकेट खेळायला जातो ह्याची आम्हाला अपेक्षा लागून राहिली आता. आणि असं पण मागच्या वर्षी राजेशने खूप त्याच्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली. यावर्षी बघूया अशीच चांगली कामगिरी प्रत्येक खेळाडूंनी करावी आणि आम्हाला मनसोक्त आनंद द्यावा. बोल बोल. आता बोल भाऊ. मला काय नाही बोलायचं मित्रा. काय तुला खेळायचे फक्त बोल. तुला मला पांडास पांडा पांडा 11 टीमचे अध्यक्ष जयेश वांगर. शिवाय टाकतो आपला तू. हे दोघांनी खेळा ना कबड्डी. बाबा इथं उभा राहा ना. दांडे दांडे. टँग 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 टँग. तर मित्रांनो, हा बॅनर आहे. आम्ही टर्फवर आलो. बघितलं असेल जरासा. पोरं असल्यावर काय मजा असते किंवा काय. हे बघा दाखवतो तुम्हाला. यसारो स्पोर्ट्स ठाणे सगळी पोरं आलेत कमिटीची. आता हा टर्फच बघा. या इथे आहे ना, इथून बॅटिंग करतात. हा 6 आहे. आणि असे 1, 2, 3 असे 3 टर्फ घेतलेत. थँक्यू. चावी दिल्याबद्दल धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. आमच्या टीमचा कॅप्टन राजेश साने.
आणि आता जयेश आहे. जयेश कसं वाटतंय? हे एकदम मस्त. चौथं पर्व आहे एकदम आणि मस्त. यावेळी टर्फ पण मोठं गेले हो. आणि खर्च पण मोठा झालाय. मोठा खर्च तर झालाय. यावर्षी काय मजा येणार आहे? कशी टुर्नामेंट होईल असं वाटतंय? भरपूर चांगली होईल यावर्षी कारण खर्च पण मजबूत केला आपण. आणि आम्ही मेन मुद्दा असा आहे का संदीप आटोलच्या विश्वासावर आम्ही सगळं केलंय. उद्या किती वाजता भेटेल उद्या तर किती माहिती वाजता नाही. भेटणार ते माहित नाही. आमचं आम्ही तर- 8 वाजता बोलवलंय सर्वांना. आता आम्हाला बघू कधी भेटतंय. कधी भेटतंय तर ते आता बघावं लागेल. आणि तुम्ही जिंकाल का यावर्षी? काय जिंकणार वाटतंय? नक्की फर्स्ट प्राइज बाबा. आमचंच आहे. म्हणजे तुम्ही एकाच संघामध्ये हा, आहे एकाच का? संघामध्ये. तुमच्या संघाचं नाव काय? कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन. TNC PNC. आणि तुम्ही ते एक नाव ठेवलंय त्याला काय बोलतात ते? पांडा ग्रुप. पांड पांडा नाही, 11. डोक्या बापा जलेबी. हा? ढोकळा पापडा जिलेबी पांडा 11 नवीन नाव आहे आमचं. हा पण आहे का तुमचं? तिथं पांडा आमच्या दिलेलं. आमच्या ओनरचा आत्ताच संघ मालकाचा आत्ताच आम्हाला फोन येऊन गेला, कॉल येऊन गेला. आपल्या सर्व कमिटी मेंबरला त्यांनी शुभेच्छा दिल्या, तुम्ही चांगलं काम करता वगैरे हा. असं त्यांनी सांगितलंय. आणि पावती उद्यासाठी पावती बिवती दिली का आपल्याला काय? म्हणजे पावती आधीच ते- दिले. ते अगोदरच देतात ते सगळं कामगार सेनेचे अध्यक्ष स्वप्नील मोरे. कामगार सेनेचे अध्यक्ष स्वप्नील मोरे. हो. अध्यक्ष अध्यक्ष हो, अध्यक्ष. शिडी लावत आहेत. मला वाटतं 8 थर लावणार आहेत ना? मित्रांनो, फालतूगिरी अशीच चालू राहणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. ही रात्रीची फालतूगिरी आहे. ही एकच व्हिडिओ होणार आहे. नंतरची जी व्हिडिओ असणार आहे ती SRO प्रीमियर लीगची असणार आहे. ती दुसऱ्या दिवशीची असणार आहे. हे बघा, या साईडला ही जाळी आहे. जाळीच्या तिकडे बघाल तर अजून 2 आहेत. तिथं 6 आहे. तिथं मित्रांनो दाखवतो तुम्हाला. ही जाळी मारली आहे. हा एक टर्फ आहे. असे खेळतात इथून किंवा तिथून बॅटिंग. इकडे 6. हा सेकंड टर्फ. आता जे टर्फमध्ये खेळतात त्यांना माहिती आहे. टर्फमध्ये जे खेळतात त्यांना नक्की समजेल काय बोलतो मी. हे बघा, इथून बॅटिंग इकडे 6 आणि हा तिसरा. इथून बॅटिंग इकडे 6. आता ते बघा, ते शिडी लावतात तिकडे बॅट्समन उभा राहणार आणि या साईडला माझ्या मागे इकडे राहणार फिल्डर उभा. आता फिल्डिंगचे पण आमचे नियम आहेत की मागे 3, इकडे या लाईनीच्या मागे इथं 2 आणि तिकडे अजून 2. म्हणजे एकूण 11 प्लेयर खेळणार आहेत. आणि हा स्टेज बांधला मान्यवरांसाठी. आणि आपली गाडी मस्त लाल लाल पंढरी. सुंदरी तुझं नाव काय? इकडे जावेद भाई आहेत, सचिन, संदीपनीच टर्फ गेला. काय बोलतो संदीप, कसं वाटतंय? एक नंबर वाटतं. आता हे वर्षाने आपला एवढा मोठा SRO प्रीमियर लीग आलं आहे आणि सगळी पोरं आपली आलेत आज आणि या अशा प्रकारे सगळं सेलिब्रेट करतायत. पूर्ण वर्षात आपल्याला हाच असा एक सण आहे जो आपण सगळे मिळून साजरा करतो. तो आहे फक्त क्रिकेट. आणि पहिला वर्ष तू गाजवला होतास, या वर्षी गाजवशील की नाही, काय वाटतंय? बघू आता, प्रत्येकाचा बॅट पॅच येतोच भावा. यावेळी माझा 2 वर्ष बॅट पॅच होता, यावेळी जर खुलला तर नक्कीच गाजू. आणि तुला माहिती आहे मग गाजवलं कसा गाजवतो आपण. हो. पहिला वर्ष संदीपने एवढा गाजवलेला की SRO प्रीमियर लीगला 4 चांद लावले होते. बघूया यावर्षी कशी होते SRO प्रीमियर लीग. हो. या साईडला जे आपले प्रेक्षक येणार त्यांना पण जराशी बसायला जागा आहे. रूम्स आहेत. आम्ही ही रूम घेतले. या साईडला वॉशरूम आहे. असं सगळं पार्किंगसाठी जागा पण खूप आहे. जवळजवळ 100-150 गाड्या लागतील इथे पार्किंगला, एवढी जागा आहे. आता वाजलेत रात्रीचे 11, 11:15 झालेत. बघा, ही बघा पोरांची बघा फालतूगिरी काय संपत नाही. बघा, हे बघा नवीन काहीतरी फुल फालतूगिरी. तर मित्रांनो, बॅनर लावायचं चाललंच आहे पण फालतूगिरी पण चालली पोरांची. हे बघा जोक बिग करतात जबरदस्त. बघा, SRO प्रीमियर लीग 2025 सीझन 4. पहिली टीम आहे स्वरा 11, TNC प्रो टीम 3री, GK वॉरियर्स, फ्रेंड्स 11 4थी, शहा वॉरियर्स 5वी, AD ब्लास्टर 6वी, आकृती स्टार म्हणजे ही आमची टीम आहे. आकृती स्टार यावर्षी. आणि नाना 11 या टीममध्ये खेळलो आहे मी. आणि फ्रेंड्स 11मध्ये पण खेळलो. आता आमचे पद्या साहेब आलेत. पद्या साहेब, काय वाटतं तुम्हाला, कशी होईल टुर्नामेंट? आणि कोण जिंकेल?
हा ते काय त्याचा अंदाज लावता येणार नाहीये कोण जिंकेल कोण नाही जिंकेल पण खेळायचा प्रयत्न करायचा आहे बस कुठल्या संघात आहात उद्या? आम्ही बाहेरच्या संघात आहोत म्हणजे अपक्ष अपक्ष म्हणजे तुम्ही अपक्ष म्हणून एकटेच खेळणार. तरी आम्ही निवडून येणार. एकूण 8 टीम खेळणार आहेत. पहिल्या वर्षाचा विजेता संघ होता एडी ब्लास्टर, तर दुसरा क्रमांक प्राप्त झाला होता तो संघ आहे आकृती स्टार्स. तर दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2023 सीझन क्रमांक अत्यंत महत्वाची भेट या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला प्रदान करतोय. त्याचबरोबर मित्र हो